ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या लेक्चरमध्ये. इट्स नॉट अ व्लॉग, इट्स अ वीडियो. सवई आदत से परेशान भाई, क्या कर सकते हैं. लेकिन अभी ये ऑन हो गया, अभी लेक्चर स्टार्ट करते हैं. ओके. तो फर्स्ट स्लाइड, इंट्रोडक्शन टू स्टोरी टेलिंग अँड स्क्रीन प्ले रायटिंग. स्टोरी टेलिंग आणि स्क्रीन प्ले रायटिंग म्हणजे काय आहे हे आपण इथं आता बघणार आहोत. व्हॉट इज स्टोरी टेलिंग? ओके. स्टोरी टेलिंग मीन्स टेलिंग द स्टोरी इन द स्ट्रक्चर्ड वे. त्या स्टोरीला काहीतरी स्ट्रक्चर असेल तर ती स्टोरी ऐकण्यात अर्थ आहे. तरच ती गोष्ट आपल्याला ऐकायला बरी वाटते. इट इज द बेस ऑफ एव्हरी फिल्म. प्रत्येक फिल्मचा हा बेस आहे. गुड स्टोरी टेलिंग क्रिएट्स द इमोशन. मी जसं लास्ट लेक्चरमध्ये म्हटलंच होतं की इमोशन नसतील तर ऑडियन्स कनेक्ट होणारच नाही. इट कनेक्ट्स द ऑडियन्स विथ द कॅरेक्टर. ओके. जस्ट वन सेक. हां, त्यानंतरनं पुढचं आता आपण बघणार आहोत. म्हणजे गेल्या लेक्चर आणि या लेक्चरमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकते कारण दोन्ही लेक्चर वेगवेगळी आहेत. आय रिपीट, दोन्ही लेक्चर वेगवेगळे आहेत. हां, आता आपण मेजर मुद्द्याला येऊया. मेजर स्टेजेस ऑफ फिल्म मेकिंग. आता स्क्रीन प्ले रायटिंग आणि ह्याचा इथं कनेक्शन काय आहे हे आता आपण इथं बघू. आयडिया डेव्हलपमेंट, स्क्रीन प्ले रायटिंग, प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन. ही एक प्रोसेस आहे. 1 2 3 4 5 अशी. ओके. म्हणजे तुम्हाला आयडिया येते, तुम्ही त्याची स्क्रिप्ट लिहिता. ओके. त्यानंतरनं त्याचं तुम्ही स्क्रीन प्ले लिहिता. मग प्री प्रोडक्शनच्या वेळी सगळी तयारी करता, प्रोडक्शनच्या वेळी ती शूट करता, नंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये एडिट करता आणि मग डिस्ट्रीब्यूट करता. डिस्ट्रीब्यूट करत असताना तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्मवर करता. म्हणजे आता रेग्युलर फिल्म्स असतील तर थिएटरमधून तुम्ही डिस्ट्रीब्यूट केला. यूट्यूबसारखं प्लॅटफॉर्म असेल तर यूट्यूबवर अपलोड करून डिस्ट्रीब्यूट केलं. ओके. हा कॉन्सेप्ट, ही प्रोसेस समजणं महत्त्वाचं आहे. मेजॉरिटीमध्ये कसं होतं की नॉर्मल लोकांना ही प्रोसेसच माहीत नाही. आपण बघतो फक्त काय हिरो हिरोईन ही पडद्यावर बघतो, खरं तिथंपर्यंत येण्यासाठीचा जो प्रवास आहे ते म्हणजे प्रोडक्शन आहे. ओके. आयडिया डेव्हलपमेंट. एव्हरी फिल्म स्टार्ट विथ द आयडिया. आयडिया कम फ्रॉम रिअल लाईफ. ओके. किंवा ती इमॅजिनरी पण असू शकते. आयडिया, स्ट्रॉंग स्टोरी. आता मी तुम्हाला काय म्हणतो, कुठलीही कथा ज्यावेळी सुचते तर त्याच्यामागं काहीतरी आयडिया असते आणि ती आयडिया डेव्हलप होत जाते. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता ओके, तर नवाची एक फिल्म होती मांझी द माउंटन मॅन. ही एका UP बिहारमधल्या एका माणसाची गोष्ट आहे की ज्यानं आपल्या गावातील एक अख्खा डोंगर एकट्या माणसाने हाताने फोडला. त्याला 25 वर्ष लागली. मग ही एक स्टोरी, कुणाला तरी आयडिया सुचली की ह्याच्यावर आपण एक फिल्म बनवावी. ह्याच्यावर कोणीतरी बातमी केली असेल, डॉक्युमेंटरी केली असेल आणि सरतेशेवटी ह्याच्यावर एक फुल लेंथ फिल्म झाली. मग त्यामधले कॅरेक्टर्स कुठले काय ही सगळी स्टोरी रिव्हील झाली. म्हणजे काय की इथं आयडिया मिळाली. मग त्या कल्पनेतून पुढं आता ही रिअल लाईफ इन्सिडेंट झाला. अवतारसारखी फिल्म, जॉन हॉर्नरला आयडिया सुचली. अवतार, टेंडोरासारखं एक ग्रह आहे. मग त्यानं तो चित्रपट लिहिला, स्क्रीन प्ले लिहिला त्याचा आणि मग प्रोडक्शन करून, प्री प्रोडक्शन करून डिस्ट्रीब्यूट केली फिल्म. समजतंय? ओके. ही प्रोसेस समजणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला आयडिया सुचणं. आयडिया सुचली नाही तर तुम्ही डेव्हलप काय करणार. आयडियाच हळूहळू डेव्हलप होऊन एका कथेचं रूप घेते आणि ती कथा आपण स्क्रीन प्ले फॉर्मॅटमध्ये लिहितो आणि मग त्याच्यावर फिल्म बनते. हे मी एवढं भर देऊन का सांगतो, कारण की स्क्रीन प्ले हा त्या फिल्म प्रोडक्शनचा पाया आहे. आता बिल्डिंग करत असताना आपण काय करतो, पहिला पाया मजबूत करतो. जर तुमचा पाया मजबूत असेल तरच बिल्डिंग व्यवस्थित उभा राहणार. सेम वे तुमचा इथं जर स्क्रीन प्ले चांगला असेल, मजबूत असेल तर तुमची फिल्म 101% व्यवस्थित बनणार. सैराट चांगल्या स्क्रीन प्लेचं एक चांगलं उदाहरण आहे. अजून एक मूवी मला सांगावीशी वाटते की असुरन. यूट्यूबवर आहे, तुम्ही जाऊन बघा. धनुषची अत्यंत चांगला स्क्रीन प्ले आहे तो. हिंदी डबमध्ये पण आहे अवेलेबल. कन्वर्ट आयडिया इंटू सीन. म्हणजे आता आपण काय करतो, ती आयडिया पटकथेमध्ये लिहितो. राईट डायलॉग क्लिअरली.
आता स्क्रीन प्ले रायटिंग करत असताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आता आपण बघणार आहोत. ओके. डिस्क्राईब द कॅरेक्टर्स अँड लोकेशन, फॉलो प्रॉपर फॉर्मॅट. आता कसं होतं आहे की आता अनेकदा मला सुचली, मी लिहिलं आणि मी शूट केलं, असं नाही होत ना. आता आपण कशी एखादी गोष्ट लिहिताना कसं एका पॅराग्राफ झाला की दुसरा पॅराग्राफ, तिसरा पॅराग्राफ अशा फॉर्मॅटमध्ये लिहितो. हे आपल्याला नॉर्मल ऑडियन्सला माहीत आहे. खरं स्क्रीन प्लेचा फॉर्मॅट पूर्ण वेगळा आहे ना. मग त्या साच्यामध्ये तुमची गोष्ट आपल्याला तशी लिहायची आहे. पहिला एक तुम्ही समरी लिहून काढा आणि मग त्यानंतर त्या फॉर्मॅटमध्ये लिहा. ते लिहित असताना तुमची जी आयडिया आहे ती तुम्ही तो सीनमध्ये कसं होईल, म्हणजे आता एक सीन आहे, एक सिच्युएशन आहे. आता मी तुम्हाला ऑनलाईन लेक्चर देतो, तर ते ऑनलाईन लेक्चर देत असताना मी तो व्हिज्युअली सीन कसा लिहिणार. सुमित रूममध्ये आला, सुमित बसला, सुमितने डिस्क्रिप्शनमध्ये काय एक सेटअप तयार केला आहे आणि तो लेक्चर द्यायला सुरू करतो. हे डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर व्हिज्युअल डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. हा स्क्रीन प्लेचा सगळ्यात महत्त्वाचा एक एलिमेंट आहे. हा असलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही अत्यंत साध्या सोप्या म्हणजे एखाद्या माणसाला बेसिक मराठी किंवा बेसिक वाचता येत असेल तर त्याला तो सीन समजावा. त्याच्यासाठी त्याला एक्स्ट्रा अक्कल लावायची गरज नाही की बाबा सिम्पल साध्या सोप्या भाषेत लिहिणं. ओके. ते लिहित असताना डायलॉगमध्ये क्लॅरिटी असणं गरजेचं आहे की तुमचे पात्र कशी बोलतात, ओके, कोणत्या भाषेत बोलतात, कशी बोलतात, त्यांचं एन्व्हायरमेंट काय आहे हे पण महत्त्वाचं आहे ना. डिस्क्राईब द कॅरेक्टर्स अँड लोकेशन, तुमची पात्र कुठल्या जगातले आहेत, ओके, कुठले आहेत. पीके वेगळ्या ग्रहातून आला ना, त्याला इथं काही माहीतच नाही, त्याला इथली लँग्वेज माहीत नाही. ते बॅकग्राऊंड पहिला सेट केलं. ते बॅकग्राऊंड कसं सेट केलं त्यांनी व्हिज्युअली दाखवला. तो UFO आला, त्याला इथं सोडलं, तो गेला. ह्याच्यातून काय कळालं की त्याला या ग्रहाची काय बॅकग्राऊंड नाही आहे त्या कॅरेक्टरला. मग ती येताना ते लँग्वेज कशी शिकला, काय शिकला, त्याला इथले आलेले अनुभव कसे, इथून तो असा रंजक पद्धतीनं दाखवला गेला आहे सिनेमा. फारच चांगला, हलका फुलका, खरं मजेशीर, ऑडियन्सला लगेच पटकन कनेक्ट होणारा सिनेमा म्हणजे तर मला पीके आवर्जून सांगावंसं वाटेल. केस स्टडी मी का देतो की आपल्याला रेफरन्स बरे पडतात. ओके. 3 ॲक्ट स्ट्रक्चर मी पहिला पण सांगितले, सुरुवात, मध्य, शेवट. आणि हा बेस आहे कोणत्याही फिल्मचा. त्यामध्ये जर एक जरी पार्ट व्यवस्थित नसेल तर ऑडियन्सला समजणारच नाही नेमकं काय आहे. काही वेळा काही गोष्टी टू बी कंटिन्यूड म्हणून सोडल्या जातात, बट तो अजून पुढचा पार्ट आहे स्टोरीमध्ये. ओके. हे तर समजलं पाहिजे की स्टोरी लिहित असताना त्या स्टोरीला सुरुवात हवी, मध्य हवा आणि शेवट हवा. ओके. त्यानंतर ना आपण एक एक्झाम्पल लिहू, 3 इडियट्स. ओके. सुरुवात काय 3 इडियटची, कॉलेजचं जीवन. मध्य काय दाखवलं आहे, संघर्ष तिघांचा. त्यानंतर ना यश आणि समाधान, हा त्याचा शेवट आहे. ओके. यामध्ये संघर्षाचा जो पार्ट आहे ना तो स्टोरीमध्ये सगळ्यात जास्त एरिया त्यांना ऑक्युपाय केला पाहिजे. म्हणजे संघर्ष तुमचा 60 to 70% दिसला पाहिजे कॅरेक्टरचा, तर ती मजा आहे, तर ती ऑडियन्स तेवढी खेळून राहणार. आता या लोकांचं स्ट्रगल काय दाखवलं आहे की यांना सेटल व्हायचं आहे, सेटल झाल्यानंतर रॅन्चोला शोधायचं आहे, हा एक वेगळा स्ट्रगल यामध्ये दाखवला आहे. ओके. प्री प्रोडक्शन, यामध्ये प्लॅनिंग स्टेज ही फार महत्त्वाची आहे, कारण की विदाऊट प्लॅनिंग काहीही होत नाही. आत्ता जर मला उद्या शूटला जायचं आहे तर माझ्या आधी सगळ्या गोष्टी रेडी पाहिजेत. मला काय करायचं आहे ह्याचा स्क्रीन प्ले ॲटलिस्ट मला रिटर्नमध्ये तरी पाहिजे. त्यानंतरनं कलाकारांची निवड, कास्टिंग द ॲक्टर्स, सिलेक्टिंग द लोकेशन. लोकेशनला मला जायच्या आधी त्या किमान लोकेशन अवेलेबल आहे का, तिथली काय परवानगी वगैरे घ्यावी लागते का, किंवा मला तिथं जाण्यासाठी मला तिथलं ट्रॅव्हलिंग कसं जायला पाहिजे, की उठलो बॅग घेतलो आणि निघालो, तसं काही होत नाही. मी अजून तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी हैदराबादला मध्यंतरी स्टडीज टूरसाठी आमच्या स्टुडंटबरोबर गेलो होतो आणि मला तिथे गेल्यानंतर काय वाटलं, तिथं लोक म्युझियमला, मी नाव घेत नाही म्युझियमचं, खरं अलाव करत असतील असं मला वाटलं. मी त्या हिशोबाने तिथं कॅमेरा मला ऑन केला. त्यानंतर त्या सिक्युरिटी गार्डनी मला अडवलं. ओके. त्यांनी मला काय सांगितलं, सर हे बघा तुम्ही इथं शूटिंग करायला अलाउड नाही. त्यांनी मला ते सगळे नियम वगैरे दाखवले. मी पण त्यांच्याशी कॉपरेट केलं, नाही तर नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, काही लोकेशन अशा असतात की जिथं आपण शूट नाही करू शकत, मग त्यासाठी तुम्हाला तिथली परवानगी घ्यावी लागते, ऑफिशियल घेतली पाहिजे. ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर फार मॅटर करतात. प्रोडक्शनच्या वेळी अक्षरशः जर काय चुकी झाली तर डोळ्यातनं पाणी यायचं राहते बाळांना. सिरियसली मी गेलो यातून. त्यानंतर ना बजेट प्लॅनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जर तुम्ही प्रोड्युसरचे पैसे वापरत असाल किंवा स्वतःचे पैसे घालत असाल तर किमान
त्या पैशाचा तो आउटपुट निघाला पाहिजे. ना आला आहे, दिवसभर बसला आहे, पैसे वाया चालले आहेत, काही उपयोग नाही, पैसे पाण्यात जाणार. मी त्या बाबतीत भयानक प्रॉम्प्ट आहे आणि असायलाच पाहिजे. कारण की आपण पैसे लावतो ना, एवढ्या लोकांचा पर डे तिथे लागला आहे, तर त्याचा युटिलाइज, भलेही तुम्ही शॉर्ट फिल्म करा, खरं बजेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लास्ट मोमेंटला पण काही एक्स्ट्रा अमाऊंट असेल तर बरं पडतं आहे त्या वेळच्या खर्चांसाठी. इट्स रिअली गेल्यानंतर न कळतं आहे प्रोडक्शनला. हां, डिरेक्शन गाईडलाईन, प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होते. ओके, कॅमेरा कॅप्चर सीन करतो, टीमवर्क इम्पॉर्टंट आहे. जर टीमवर्क, एकट्याचं कामच नाही ना, एकटा माणूस काही करू शकत नाही फिल्म मेकिंगमध्ये. हा डॉक्युमेंटरी वगैरे यासारखा जर फॉर्मॅट असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, किंवा व्लॉगिंगसारखा जॉनर असेल तर ती गोष्टी वेगळ्या आहे. कारण जेव्हा तुम्ही शॉर्ट फिल्म किंवा फीचर फिल्म म्हणताय तर त्यावेळी तुमच्याबरोबर चांगली टीम असणं फार गरजेचं आहे. काकस्पर्श याचं एक उत्तम उदाहरण देता येईल आपल्याला. टीमवर्क काय असतं हे काकस्पर्शमध्ये बघा आणि बघा. मस्त केलं आहे पिक्चर, अफलातून काम आहे सगळ्यांचं, टीमवर्क दिसते तिथं. ओके, त्यानंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये काय होतं की आपण फिल्म एडिट करतो. ॲडिंग द बॅकग्राऊंड म्युझिक तिथे ॲड केलं जातं, साऊंड डिझायनिंग आणि साऊंड इफेक्ट दिले जाते, फायनल कट प्रिपेअर केला जातो. फायनल कट झाला लगेच फायनल होत नाही, त्यामध्ये पण करेक्शन असतात. या सगळ्या गोष्टी आहेत. कारण कसं असतं की ही प्रोसेस आहे. एडिटिंगमध्ये काय करत असतात, सगळे आपण शूट केलेले सीन आहेत हे काय सिक्वेन्स वाईज करत नाही. आपल्या लोकेशनची अवेलेबिलिटी, आर्टिस्ट कसे अवेलेबल आहेत, आर्टिस्टच्या डेटनुसार आपण ते सगळे शूट करतो आणि मग एडिटिंगला आपण तो सिक्वेन्स लावतो. मग त्याचं साऊंड सिंग, मास्टरिंग, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि साऊंडशिवाय मजा नाही. आपल्याला वाटते हां साऊंडमध्ये काय आहे, तर साऊंडमध्येच सगळं आहे. तुमचा जर व्हिडिओचा तुम्ही असं बघितला तर त्यामध्ये कितीही चांगला कॅमेरा असेल आणि तुमचा जर आउटपुट चांगला नसेल तर काही हरकत नाही. आपल्याला वाटते की ऑडिओ फार महत्त्वाचा आहे. तुमच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा ऑडिओ चांगला असेल, जगातला भारी कॅमेरा घ्या, कारण माईक गणलेला असेल ना, तर भाऊ तुम्ही काय बोलताय कळत नाही. आत्ता पण मी जे इथं सेटअप लावला आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मी एक फॅक्टर दिला आहे, तो माझा ऑडिओवर मी फार काम केलेलं आहे. व्हिज्युअल्सबरोबर ऑडिओ पण महत्त्वाचे आहे. तुमचे वोकल्स, तुमचं बॅकग्राऊंड म्युझिक, तुमचे फोली आर्ट, साऊंड इफेक्ट्स आणि हॉरर जॉनर जर असेल तर साऊंड फार 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 महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर डिस्ट्रीब्यूशन, उसी का तो भाई पैसा है, इतना बना के लोगों को दिखाना है ना अपनी ऑडियन्स. तर तुम्ही फार चांगली फिल्म बनवल्या पण ऑडियन्सपर्यंत पोहोचलीच नाही तर मग एवढी एनर्जी लावून, इतक्या लोकांचे टाईम, मनी, एनर्जी लावून काय फायदाच नाही ना. फिल्म रिलीज इन थिएटर और तुम्ही ऑनलाईन, म्हणजे तुम्ही तुमची फिल्म एक तर थिएटरमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा ऑनलाईन. मला ऑनलाईन पर्सनली प्लॅटफॉर्म आवडतो. OTT किंवा यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्हाला जास्त झिकझिक नाही. यूट्यूबची सगळ्यात मला आवडणारी गोष्ट, आज तुमची शॉर्ट फिल्म तयार आहे, यूट्यूबवर अपलोड करा, डिस्ट्रीब्युशनचं काहीही हेक्टेक नाही. स्क्रीन मला मिळाले आहेत, नाही मिळाले आहेत. हां, खरं जर तुम्ही एक कमर्शियल प्रॉपर फिल्म करणार असाल तर तुम्हाला स्क्रीन अवेलेबल, म्हणजे डिस्ट्रीब्युटरला शोधावंच लागेल. मार्केटिंग आणि प्रमोशन पण तितकंच गरजेचं आहे. आता भरपूर फिल्म चांगल्या असतात, खरं मार्केटिंग प्रॉपर न झाल्यामुळं त्या ऑडियन्सपर्यंत तितक्या ह्यानं पोहोचत नाहीत. आता यूट्यूबवर तुम्ही कितीतरी फिल्म बघा, अरे कसली भारी आहे, कधी येऊन गेली कळालीच नाही, अरे आली खरं लगेच चालली नाही. थिएटर, मार्केटिंग पण तितकं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं तुमचं सेल्फ मार्केटिंग पण गरजेचं आहे. ओके, तुमचं मार्केटिंग करण्यासाठी दुसरा कोणीही व्यक्ती येणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, लिहून घ्या. मार्केटिंग महत्त्वाचं आहे. आणि मग शेवटचा टप्पा की ऑडियन्स आपली फिल्म पाहते थिएटरमध्ये किंवा कुठे. इम्पॉर्टंट आहे तो संघर्ष. परत एकदा आपण त्याच मुद्द्यावर येतो. संघर्षामुळे कथा रंजक बनते. कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट द इंटरेस्ट. जसं डिस्क्याव ऐक हिरो असतोय का नाही, हा संघर्ष आहे ना, हा संघर्ष आहे. हिरोला असा घेऊन चालला आहेत, ऑक्सिजन देतात, हिरो त्याच्यासाठी धडपडतो आहे, आज खुश तो बहुत हो गया तुम, हा संघर्ष आहे ना त्याचा. इट चेंजेस द मेन कॅरेक्टर. मुख्य पात्राला संघर्ष बदलतोय म्हणजे बदलतोय. त्याच्यामध्ये काहीतरी बदल होतात ना, ते कॅरेक्टरचा ग्राफ बदलतोय. इट कीप्स ऑडियन्स एंगेज, आणि त्यामुळंच तर ऑडियन्स एंगेज राहते. ओके, आता बघा,
ह्या गोष्टी एकमेकाला लिंक कशा आहेत, संघर्ष तुमचं काय करणार, कॅरेक्टर चांगलं अजून बिल्ड करणार आणि मगच ऑडियन्सचा इंटरेस्ट वाढणार. जर तुमच्या कॅरेक्टरनी काय स्ट्रगलच नाही केला, जर त्याचं काही गोलच नाही, तर गोष्ट पूर्ण फ्लॅट जाणार. लोकांना त्यामध्ये काहीही काडी मात्र इंटरेस्ट राहणार नाही. सपोज तुम्ही अशी फिल्म बघताय ज्याच्यामध्ये हिरो उठतोय, ब्रश करतोय, झोपतोय, परत कामाला जातोय, परत येतोय, ब्रश करतोय, झोपतोय, अशी पण फिल्म आहे, नो डाऊट, त्याचा सब्जेक्ट वेगळा आहे. बट ह्याच्यामध्ये काही घडतच नाही ना वेगळं, फ्लॅट. रोल ऑफ द कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर, प्रोटॅगनिस्ट कोण आहे, अँटॉगनिस्ट कोण आहे, हां, सपोर्टिंग कॅरेक्टर कोण कोण आहेत हे पण महत्त्वाचं आहे. मुख्य तुमचा नायक, खलनायक आणि याचबरोबरीनं तुमचे सहाय्यक कॅरेक्टर कोण आहेत, तर ती ही स्टोरी पुढं जाणार आहे. ओके, आपण रामायणचं जर एक्झाम्पल घेतलं तर प्रभू रामचंद्र, ही इज द हिरो, ही इज द प्रोटॅगनिस्ट. अँटॉगनिस्ट कोण आहे, रावण. ओके, रावण पॉवरफुल आहे, त्याच्याबरोबरीनंच प्रभू रामचंद्र आहेत ना. रावण जर स्ट्रॉंग नसेल तर प्रभू रामचंद्रचं कॅरेक्टर कसं उठणार. त्यामुळं रावण पण तितका बलशाली, मोठा, पराक्रमी दाखवला गेला. मग त्याला हरवणारा कोण, प्रभू रामचंद्र. हां, त्यांच्याबरोबर सपोर्टिव्ह कॅरेक्टर कोण कोण आहेत, लक्ष्मण, हनुमान, इकडं विभीषण, हां, कुंभकर्ण. आता आपण ह्याचं एक KGFचं एक एक्झाम्पल घेऊ, रॉकीच्या बरोबर कोण आहे, तो काका फोनवर बोलत असतो, हां रॉकी ये हा एक सपोर्टिव्ह कॅरेक्टर झालं ना. पुष्पामध्ये पुष्पा आहे, पुष्पाचा मित्र आहे. ही जो पण कॅरेक्टर येत नाही तो पण तुमच्या कॅरेक्टरला एक स्ट्रॉंग असं बॅकग्राऊंड मिळत नाही. ओके, कॅरेक्टर मस्ट हॅव क्लिअर गोल्स. जर कॅरेक्टरला तुमच्या काय करायचं आहे हे माहीत नसेल ना तर फिल्म नाही बनणार. ती KGFमध्ये काय दाखवले की बाबा रॉकीला तिथं जायचं आहे, पुष्पामध्ये काय दाखवले त्याला ते सिंडिकेट पाहिजे आहे. अजून कोणती पण फिल्म घ्या, आता ह्याच्यामध्ये जर असुरांचं उदाहरण द्यायचं झालं तर त्याला त्याच्या मुलग्याला वाचवायचं आहे, हे त्याचं गोल आहे ना. हे गोल अचीव करत असताना जी अँटॉगनिस्ट कॅरेक्टर आहे ते त्या हिरोच्या मार्गात अडथळे क्रिएट करणार आणि हे अडथळे आपल्याला सीनमध्ये दाखवायचे आहेत वेगवेगळे. जर असुरन तुम्ही यूट्यूबवर खरंच बघा, असुरनचं मी आता एक एक्झाम्पल देतो. असुरनमध्ये एक सीन घेतला आहे की असुरनमध्ये आपला धनुष धनुषचं कॅरेक्टर त्याच्या मुलग्याला घेऊन कोर्टात जात असते आणि तिथं लगेच जो अँटॉगनिस्ट असतं त्याची लोकं येतात. मग ती लोकं भिवून त्या कोर्टात जातच नाहीत किंवा तिथून निघून जातात. हा एक सीन झाला ना. मग त्यांचं गोल काय आहे त्यावेळी, त्या कोर्टापर्यंत पोहोचणं. त्यांच्या विरोधकांचं गोल काय आहे की त्यांना पोहोचू न देणं. असे सीन, असे एलिमेंट स्टेप बाय स्टेप ते ग्रो करत गेला पाहिजे, तर त्या गोष्टीत इंटरेस्ट राहणार. नाहीतर तुम्ही आला आणि एकदम क्लायमॅक्स डिशक्याव खतम, काही त्याला अर्थ नाही. क्युरिओसिटी बिल्ड होत गेली पाहिजे. ओके, आता बेसिक स्क्रीन प्ले फॉर्मॅटबद्दल आपण बोलू. त्यामध्ये काय असते की सीन हेडिंग, स्लग लाईन, ॲक्शन डिस्क्रिप्शन, कॅरेक्टर नेम आणि डायलॉग. आता स्क्रीन प्लेचा जो फॉर्मॅट आहे ह्याच्याबद्दल मी डिटेल सांगतो, कारण त्याचे काही मेन पुढच्या ह्याच्यामध्ये मी घेणारच आहे. खरं आत्ता आपण त्याचे काही मेन एलिमेंट बघूया. सीन हेडिंग किंवा स्लग लाईन का वापरतात की सीन कुठं होतो आहे, तिथला कोणता टाईम चालू आहे, त्यामध्ये लोकेशन काय आहे, किंवा संध्याकाळी शूट होतो आहे, रात्री शूट होतो आहे की सकाळी शूट होतो आहे, त्याला आपण INT किंवा EXT असं दाखवतो. ओके, त्यानंतर सीन डिस्क्रिप्शनमध्ये काय की त्या सीनमध्ये काय घडतं आहे, आत्ता चालू वर्तमान काळात आपण सीन लिहितो तर ते तिथं काय घडतं आहे. ओके, आता मी ऑनलाईन लेक्चर घेतो, तो ऑनलाईन लेक्चर कुठं होतो आहे तर एका रूममध्ये होतो आहे. मग डिस्क्रिप्शनसाठी मी अजून काय देतो की त्यांना सेटअप एस्टॅब्लिश केला, हेडफोन लावले आणि तो ऑनलाईन लेक्चर देतो. आणि डायलॉग, त्यानंतर तुमचं कॅरेक्टरचं नाव, कोणतं कॅरेक्टर आहे सीनमध्ये, किती कॅरेक्टर आहेत, त्यांची नावं आणि त्याच्या खालोखाल त्यांचे डायलॉग येणं. हा एक बेसिक आपण एक स्क्रीन प्लेमधले एक एलिमेंट पिलर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण आरामात स्क्रीन प्ले लिहू शकतो. स्क्रीन प्ले लिहायला अवघड नाही, खरं त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे ना हा सगळा कस लागतो इथं. त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे, स्क्रीन प्ले लिहिण्याचा फॉर्मॅट आहे, ओके, नो डाऊट, पण त्यामध्ये काय लिहायचं आहे. हो, एका फिल्ममध्ये कमीत कमी 150 ते 200 सीन असतात. मग ते 150-200 सीन कसे लिहिणार तुम्ही. सॉरी, 150 ते 200 पानं असतात आणि एक 60-70 सीन आपण पकडून चालू, ॲव्हरेज. ओके,
हां, त्यानंतर वाय स्क्रिप्ट इज इम्पॉर्टंट बिफोर शूटिंग. सगळ्यात महत्त्वाचं आहे वेळ. प्रोडक्शनमध्ये वेळ वाचणं फार महत्त्वाचं आहे. आपण एखादा सीन ठरवला यावेळेस शूट करायचा आहे तर त्या वेळेत तुम्ही शूट व्हायला पाहिजे. एका सीनला मिनिमम आपल्याला किती वेळ लागतो, 2 तास, 3 तास, 4 तास. त्यामध्ये तो सीन उरकायचा नाही तर मग पुढच्या गोष्टी डिले होत जातात आणि तुमचं वेळ वाढला, शिफ्ट वाढला, प्रोडक्शन पुढं गेलं तर तुमचं बजेट वाढणार. मेजर आहे वेळ वाचवणं. गोंधळ कमीत करणं, रिड्यूस कन्फ्युजन. स्क्रीन प्ले काय आहे की एक स्क्रीन प्ले तुमचा सगळ्या डिपार्टमेंटला जातो. ओके, म्हणजे ॲक्टरच्याकडे पण स्क्रीन प्ले जातो, डिरेक्टरकडे पण जातो, कॉस्ट्युमवाल्यांच्याकडे पण जातो. म्हणजे काय की इथं गोंधळ होत नाही. प्रत्येकाला मिळालं, हां बाबा माझं काय काम आहे हे त्याला कळालं की मला आता बाबा माझ्याकडे स्क्रीन प्ले आला, मी ॲक्टर आहे तर मी काय काय माझी वाक्य असणार आहेत हे मला कळालं. मी आता सेट डिझाईनवाला आहे तर माझ्याकडे आला तर हां बाबा मला या सीनला मला हे सेट उभा करायचा, मला साऊंडवाला, आता मला हा हॉरर सीन आहे तर मला हे साऊंड डिझाईन करायला पाहिजे, डिरेक्शनवाला तर मला हे आर्टिस्टकडून हे करून घ्यायचं, हे लक्षात आलं. एक स्क्रीन प्ले सगळ्या डिपार्टमेंटला जातो त्यामुळं तो त्या फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे ज्याच्यामुळं गोंधळ कमी होईल. ओके, त्यानंतरनं कलाकारांनाची देखील आपण हेल्प्स द ॲक्टर्स टू प्रिपेअर. मला आता मी सीन देतो तर किमान माझ्याकडे एक रिहर्सलला वेळ मिळतो ना, मला काय वाक्य आहेत काय नाही हे तर कळालं, सीन काय घडतो हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर कंट्रोल्स द बजेट. अगेन बजेट जर हे माहिती असेल तर मला बजेट समजते. आता मला ही फिल्म आहे, एवढे सीन आहेत तर ॲप्रॉक्स मला ह्या सीनला एवढे सगळं हे करायला मला आपण एक शॉर्ट फिल्मचं बजेट म्हणजे आपण एक शॉर्ट फिल्म कन्सिडर करू. मला आता 2 दिवसाचं बजेट लावायचं तर मला हे लोकेशन आहेत, मला इतक्या लोकांना पे करायचं आहेत, मला कॅमेरावाल्याला पे करायचे आहेत, मला लाईटवाल्याला पे करायचे आहेत, मला ॲक्टरचे पे करायचे आहेत, मला एडिटिंगवाल्याचे पे करायचे आहेत. तर त्याचं मला एक अप्रॉक्स बजेट एक 3-4 लाख आपण पकडून चालू. म्हणजे चांगले एकदम उत्तम प्रोडक्शन करायचं झालं तर आपण एक तेवढं पकडून. फिल्मला ॲव्हरेज बजेट आपले मिनिमम 2 CR 3-4 CRपर्यंत एक चांगली फिल्म. आता कांतारा बघायला गेलं तर फार चांगलं प्रोडक्शन त्यांनी कांताराचं एक 3-4 CRमध्ये मॅक्सिमम केलं असेल माझ्या अंदाजानं. 2 ते 3 CR तर मिनिमम खर्च आलाच असणार त्यांना. ओके, खर्च महत्त्वाचा आहे आणि तो कोण पे करतं हे महत्त्वाचं आहे. इफ यू आर अ प्रोड्युसर, सो सर मी खरंच मला संधी द्या, मी फार सेल्फ मार्केटिंग पण गरजेचं आहे. ओके, आपण सांगू शकत नाही ना, कदाचित कोणतरी प्रोड्युसर माझा हा व्हिडिओ बघत असेल तर माझी क्लिअरिटी आहे तर मी तुम्हाला चांगला आउटपुट देऊ शकतो, मला पण फायनान्सरची गरज पडू शकते ना. ओके, त्यानंतरनं हे झालं. आता आपण बघू स्किल नीडेड टू स्क्रीन प्ले रायटिंगसाठी कुठले स्किल पाहिजेत. पहिलं, तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी पाहिजे. सेकंड, ऑब्झर्वेशन, इमॅजिनेशन आणि अंडरस्टँडिंग ऑफ इमोशन्स. ह्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं आहे क्रिएटिव्हिटी पाहिजेच. म्हणजे तुम्ही काय डोकं लावून काय लिहाल, कुणाला काय कुठली गोष्ट कशी सुचेल काही सांगता येत नाही. खरं ती लिहिणं महत्त्वाचं आहे. ऑब्झर्वेशन पण महत्त्वाचं आहे. तुमचे कॅरेक्टर, मी पहिला पण एका माझ्या लेक्चरमध्ये बोललो होतो की अगर आपको तानसेन बनना ना, पहिले कानसेन बनना पडेल. ओके, सेम आहे. तुम्हाला स्टोरी लिहायची आहे ना तर तुम्हाला पात्र ऑब्झर्व करायला पाहिजे. ओके, आपल्या आजूबाजूला पण भरपूर लोक म्हणजे त्यांची आपण इन्स्पिरेशन घेतो ना, आयडिया तिथून तरी हिट होते. असंच उठलं आणि कॅरेक्टर सुचले असं काय नाही, कुठं तरी त्याला काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं असणार ना. त्यानंतर तुमची इमॅजिनेशन. आता हे कसं आहे, शॉर्ट फिल्म आणि फीचर फिल्म ह्या काल्पनिक कथा आहेत, मोस्टली काल्पनिक कथा असते. कुठला तरी एक असा एक स्क्रीन प्ले असतो की ज्याच्यातून आपण सत्य घटनेवर आधारित घेतलेलं असतात, पण तिथं देखील आपल्याला डायलॉग ही लिहावेच लागतात ना. हां, तर त्यामुळे ही फ्रिक्शनल आहे, हे काल्पनिक आहे. तर ते काल्पनिक असताना पण ते सत्य वाटलं पाहिजे हे पण तितकंच गरजेचं आहे. हां, म्हणजे परिकथा आहेत खरं त्या खऱ्या वाटतात ना. अवतार ही टोटली काल्पनिक गोष्ट आहे, खरी वाटते ना बघताना आपल्याला. कारण की तिथं त्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे भावनिक समज. जर तुम्हाला इमोशनल अंडरस्टँडिंग नसेल तर तुम्ही कसं हे करणार ना. ह्या बाबतीत मी तुम्हाला एकच सांगेन की शेक्सपियरची जेवढी पण नाटकं आहेत ना, वाचून काढा, बघा, ऐका, काही करा, खरं त्यातून काहीतरी जिष्ट घ्या. त्यांनी तेव्हा जी इमोशनल घालमेल दाखवल्या ना कॅरेक्टरची, बाप शेवट त्याच्या पलीकडे काय असू शकते असं मला वाटत नाही. म्हणजे भले ते ऑथेलो असेल,
आज पण इमोशनली ती कॅरेक्टर तेवढी रिलेवंट आहेत. त्यानंतर मी अजून एक एक्झाम्पल देईन की बाबा महाभारत तुम्ही जेवढं त्यातून शिकाल तितकं कमी आहे. त्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टर बिल्डिंग दाखवले, कॅरेक्टर आर्क आहेत महाभारतमध्ये. तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी बॅकग्राऊंड आहे, वेगळी बॅकस्टोरी आहे. ते कॅरेक्टर कसं घडलं, त्याच्यामागं तसं काय कारण होतं, त्याचं जस्टिफिकेशन. त्याच्यामुळे ती कॅरेक्टर तेवढी स्ट्रॉंगली उभा राहतात. अभ्यास, मनन, चिंतन आणि मंथन. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ मला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. काही शंका असतील तरी देखील विचारू शकता. आणि हां, तुम्हाला जर फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. किंवा तुमच्या आजूबाजूला असा कोण व्यक्ती आहे की ज्याला फिल्म मेकिंगमध्ये खरंच इंटरेस्ट आहे, खरंच इंटरेस्ट आहे, आणि त्याला तेवढा म्हणजे काय म्हणतो एक्सपोजर मिळत नाही किंवा त्याला नॉलेज गेन करायचं आहे, कदाचित त्याला वर्कशॉप किंवा हायर फीज देऊन येता येत नाही, तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हीच माझी एक विनंती आहे. थँक्यू सो मच. मिलते हैं नेक्स्ट व्लॉग, नेक्स्ट लेक्चर में. बाय, सी या.